नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्लॉगमध्ये बघूया आपण उपमा, चविष्ट उपमा. तर मी कढईमध्ये जिरा, मोहरी, कांदा आणि कढीपत्ता छानपैकी फ्राय केलेला आणि त्यामध्ये मिरची टाकलेली, 2 ते 3 मिरच्या टाकल्या मी तिखटवाल्या. उपमा तर सगळ्यांच्याच घरामध्ये बनतो आणि मुलांना सगळ्यांनाच खायला आवडतो उपमा. स्पेशली नाश्त्यासाठी करतात जास्त करून. वरतून शेंगदाणे टाकले मी, मूठभर शेंगदाणे टाकले, त्याला पण छानपैकी फ्राय केले. आणि नंतर शेंगदाणे टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी टाकले पाणी, शेंगदाणे, जिरा, टोमॅटो नाही टाकले आणि मुलांना टोमॅटो नाही आवडत म्हणून टोमॅटो नाही टाकले. त्यामध्ये पाणी टाकले 1 ग्लासभर, वाटीभर होता रवा म्हणून मी ग्लासभर पाणी टाकले आणि वरून कोथिंबीर टाकली. त्याच्यामध्ये थोडीशी हळद नाही टाकली, मी मीठ टाकले. हळदीचं पण माझ्या मुलांना नाही आवडत उपमा म्हणून मी मीठ टाकले, हळद नाही टाकली. चवी होते मीठ टाकले. आणि जो रवा छान तुपामध्ये भाजला होता मी वाटीभर, तो रवा मी टाकून दिला यामध्ये. तुम्ही बघू शकता किती मस्त झालाय उपमा. एकदम सोपी रेसिपी आहे, जास्त वेळही नाही लागत आणि खूपच चविष्ट होतो. मुलं पण आवडीने खातात. कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे मुलांना आवडतो खायला. आणि वरतून मी थोडंसं तूप टाकलंय. तूप भाजताना पण, रवा भाजताना पण मी तूप भरपूर टाकले, 3-4 चम्मच टाकून रवा भाजले. म्हणजे खूप टेस्टी होतो उपमा आणि अजिबात चिकट होत नाही. बघू शकता किती छान झाला रवेदार. आणि मी नंतर झाकून ठेवलं थोडा वेळ, 1-2 मिनिटं. छान वाफ येऊ दिली म्हणजे छान मऊसर झाला रवा स्लो गॅस करून. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.